आता मुंबई इथे ज्यावेळेस जी आर दिला त्यावेळेस जरांगे पाटील म्हणाले होते की आपल्याला आरक्षण भेटले, परंतु आता त्या जी आर नुसार, पण आता तो जी आर असं सांगितलं जाते की तो फसवा आहे. तो जी आर काढला होता त्याची अंमलबजावणी करणं सरकारचं काम आहे. आपण उपोषण करून मुंबईमध्ये आंदोलन करून जी आर मिळवला, परंतु जी आरची अंमलबजावणी जर हे सरकार करत नसेल तर कुठेतरी परत सरकारला जाब विचारण्यासाठी मोठं आंदोलन, मागे जे आंदोलन झाले त्याच्यापेक्षाही मोठ्या प्रमाणात आंदोलन करण्याची आता गरज आहे आणि सरकारला जाब विचारण्याची गरज आहे. त्याचीच दिशा ठरवण्यासाठी आज संघर्ष योद्धा मनोजदादांनी ही भव्य राज्यव्यापी बैठक, इथं लाखोंच्या संख्येने आज मावळे आलेले आहेत. त्यांना थोड्याच वेळात संघर्ष योद्धा मनोजदादा जरांगे पाटील मार्गदर्शन करणार आहेत. आपल्यासोबत वारंवार लढावं लागणार आहे ह्या सरकारच्या विरोधात, त्याशिवाय आपल्याला हे पदरात पडणार नाही. आणि प्रत्येक वेळी जेव्हा आपण लढतोय, मुंबईला जातोय, काही ना काही घेतल्याशिवाय आपण माघारी येत नाहीये. सरकार त्याची नंतर 6 महिन्यांनी 3 महिन्यांनी अंमलबजावणी करत नाही. हे कुठंतरी सरकारची इच्छा होत नाही देण्याची. त्यासाठी वारंवार या सरकारला धारेवर धरण्यासाठी आज ही निर्णायक बैठक संघर्ष योद्धा मनोजदादांनी बोलवलेली आहे. आणि या बैठकीला आपण पाहू शकता आज इथं लाखोंच्या संख्येने अंतरवली सराटी येथे आपले मनोजदादांचे मावळे आलेले आहेत. आणि आता जो निर्णय होईल तो पुढच्या आंदोलनाची दिशा आज या ठिकाणी ठरणार आहे. बरं, याआधी सुद्धा मुंबईपर्यंत गेलं होतं, आंदोलन मुंबईपर्यंत गेलं होतं, पण बरेच जण असं म्हणतात की जरांगे पाटलांनी काही अभ्यासक सोबत घेतले पाहिजे, कारण अभ्यासक नसल्यामुळे जरांगे पाटलाला एक जी आर दिला जातो, नंतर कळतं की या जी आरमध्ये काहीच हाती लागलं नाही. काय वाटतं? ॲक्च्युली याच्यामध्ये मनोजदादांचा अभ्यास, त्यांनी 20 वर्ष तो अभ्यासच केलेला आहे. त्याला कुठलंही आता नवीन जे उठसूट कोणी येणार माझा अभ्यास आहे माझा आहे का, ऐकतात ना पाटील, परंतु तुमचं कुठल्याही समाजाला धरून आणि ज्या सरकारची बाजू करायला. दादा, मुंबई इथे ज्यावेळेस जी आर दिला त्यावेळेस जरांगे पाटील म्हणाले होते की आपल्या